पुष्पा कुठे चालली पुष्पा? काही नाही शांताबाई, शेवंता मावशीवर गेली होती उद्यासाठी होका पाहायला. पुष्पा काय जीवनभर नाही होका पाहत राहतं काय? ये जो मनीषाच्या लग्नात उद्या यायचं लग्न आहे मनीषाचं. हाव ना, पैन ना येईन ना. चल मी चालली बाई, आज तर 10वीचा निकाल आहे, माझ्या चिंट्याचा निकाल आहे ना आज. शांताबाई ये जर मग माझ्या घरी पेढेचा डब्बा घेऊन. वा वा, त्या घरी तर पहिले या लागेल. चल चल येतो पुष्पा मी. का पुष्पा मग त्या दिवशी पैसे दिले का मग पिंकीच्या बापानं आणून तुले? कुठून देईन सविताबाई, दारूच्या भट्टीत जमा करून ठेवते पैसे सगळे. काय करा माय, मी तर म्हणतो एखाद्या दिवशी चांगले धरा दोघे माहिले की 2 पाय धरून आपटा सायले चांगलं कपडे धुतल्यासारखं. खरंच पुष्पा, असे लोक असे बसत नाही देत. काय तर सविताबाई आमच्या यानं काय होते बिचारी पुष्पा. शांताबाईच्या पोराचा निकाल आहे. अरे माया रोशनीचा निकाल आहे ना, रोशनी आलीशी ना घरी. काय दुसऱ्याची मोठी वानगी गाऊन राहिली मी, मस्त पोरगी 10वीत होती. आता तर कोणीच नाही घरांनी. राजा काय मी राजा असेल तर मी कोणतरी आहे म्हणून तर दरवाजे उघडे होते. कोणतरी आलं वाटते, आवाज येऊन राहिला. आईली मी अजिबात सांगणार नाही आता. माझ्या सासून असं म्हटलं की तसं म्हटलं की राग आले. नाही टेन्शन येते आईले. मग पहिले असं बाबाचं टेन्शन काय कमी आईले, मग टेन्शन देऊ अजून. कोण आहे ते घरात? राजा? रिंकू? रिंकू तू कधी आली? झोपली डायरेक्ट? कोण? काय झालं आई? काय झालं तुले? जेवण नाराज होऊन राहिली तू मला पाहून? कोण? मी आली घरी, तुला चांगलं नाही वाटलं काय? तसं नाही रिंकू, तू तर आली तर मला खुशी वाटून राहिली. पण तू आली आणि झोपली कोण? हळदीचा कार्यक्रम होता मनीषाच्या घरी, तुला बोलावलं नाही का मनीषाच्या आईनं? नाही आई, मला नाही बोलावलं. जाऊ दे ना. रिंकू कोण? सगळं बनवतं सगळीला आमंत्रण दिलं, तुला कोण नाही दिलं? जाऊ दे नाही, तोच तो विषय नको काढू. नाही दिलं आपली आपली इच्छा. चिंते रिंकू आज 10वीचा निकाल आहे ना, आता पाहतो ना चिंते. आता बैरगावी गेलता, काय दिवे लावले काय नाही. हा आई चांगलंच भेटून त्याला पर्सेंट आहे. अरे शांती तू कोण आली? रिंकू तू कधी आली बाई? मी आता झाली बाबा, 10 मिनिटं झाली. शांती डान्सचा कार्यक्रम आहे, तुला बोलावलं ना? आई जाय तू जाय, मी थांबतो घरी. नाही सांगून दे त्याला काही येणं होत नाही म्हणा. रिंकू आली घरी. शांती ती वाटून बसले सगळेजण, तो हे चाटणक मारा ना, रिंकूला बी घेऊन चल. नाही बाबा मला बोलावलं नाही ना, मी येत नाही. जा तुम्ही, वाटल्यास आईला बी घेऊन जा. आई जा ना, जा मी थांबतो घरी. रिंकू बेटा, चिंतेचे बाबा रिंकू बॅग घेऊन आली, जवळ बुवानी आली. मला तर काळजी वाटून राहिली. शांती तुला तशीच काळजी वाटते, तू बहाणा शोधतो बरोबर माया बहिणीच्या घरी तू जाणे लागला पाहिजे म्हणून. नाही येतो नको येऊ, मीच चाललो. रिंकू बेटा काहून काय मी मला असं धगधगच जीव करून राहिला. रिंकू तर खुशी दिसून राहिली मला. देवा खोटं बोलायला बी लय ताकद लागते, ते बी आईसोबत. जाते आता सांगितलं एकदा. रिंकू माय बाई आई अजून आली. आई काय झालं? जवळ बुवानी आली रिंकू, पण मला कोण वाटरायला काय माहित. काही झालं का त्या घरी? नाही आई काही नाही झालं. काय म्हटलं तुम्ही कधी झालं म्हणून? रिंकू तशी येत नाही ना, तिने तोंडात अलग चेहरा दिसला, मनात काही अलग आहे तिचे. नाही रिंकू मी आई हो. रिंकू बेटा काय झालं रिंकू? काही मनीषनं काही म्हटलं काय? सासू सासऱ्याने तू काही ते नरद घेऊन आली का गाऊन? आई मै सासू बोलली, आई मै सासू म्हणे त्या भाऊजाच्या आईने तुला बोलावलं नाही, असं नाही तसं नाही, भले करत जाय किरकिर करत जाय मै सासू. आता तिनं नाही बोलावलं, मला काय घेणं देणं आहे? बोलावलं नाही म्हणून तसं भांडण केलं का मग? हा बाई म्हणून मी चालली आली. मनीषला माहीत बी नाही, मनीष ऑफिसमध्ये जायला. नाही मला माहीत आहे कोणाच्यानं झालं आहे. त्या दिवशी सविता काकू आणि वहिनीची आई आली होती माझ्या आई. माझ्या सासूले आई 2चे 4 4चे 8 एवढे घराने सांगितले आई. तुला काय सांगू मी? तू सासू काय मॅट आहे का मग? नाकात काढून तोंडात घालते.
लोकांच्या बायकाच्या म्हटल्यानं ऐकायची काही गरज आहे काय? मॅट आहे माझी सासू आई. मॅटला चालली मी ऐकत नाही म्हटलं किरी जाय म्हणे. राहायचे जाता तो 8 दिवस. जाऊ नको तू. म्हणजे दुसऱ्याने बोलावलं नाही त्याच्याबद्दल आपल्या घरांचे तमाशे करा. वा रे वा. मी आरुंगू घरी. चल स्वयंपाक करतो मी. जेवण करू आपण. आणि तुला सांगतो अजिबात टेन्शन घ्यायचं काम नाही. मी आव जमला आता. आईने सांगितलं बरं झालं. हे सविताची बच्ची हिचं असं वाटते काय करून काय नाही. मी कामापुरते बोलतो यासोबत. आई तू आता टेन्शन नको घेऊ. तुला सांगत नव्हती आई मी. नाही रिंकू सांगितलं तर अशा गोष्टी किती दिवस तुझी मनाने ती आणि कोणाला सांगशील. आई चल बस तू. मी करतो स्वयंपाक. आपण जेवण करू मग. मला बी लय भूक लागली. देवा एवढी चांगली पोरगी मी पहिल्यांदा फसली आणि आता काय माहीत नवरा कसा आहे आणि कसा नाही. मनीष नाही आला अजून. आता मनीषाला विचारपूस करतेस. मी सांगतोच त्याला. पण असं माहित नव्हतं रिंकी चालली जाईन म्हणून. रिंकू मनीष माझ्यासाठी आणली का रे साडी? वा फुलाचा गुच्छही आणला. मला माहित आहे ते आहे सगळं माझ्यासाठीच आणलं. कुठे गेली रिंकू? आता बायकोचा कल्ला करते मला. सांगतच नाही मी त्याला. रिंकू अरे घरात नाही रिंकू. हॉलमध्ये नाही, बेडरूम मध्ये नाही, किचन मध्ये नाही. रिंकू कुठे गेली? आई कुठे गेली? आई काय झालं रे मनीष? आई पहिले सांग मला रिंकू कुठे गेली? बेडरूम मध्ये नाही, हॉलमध्ये नाही, किचन मध्ये बी नाही. आई कुठे गेली? अरे अशी नाहीतेच कुठेतरी. कोण जेव्हा चिनबिन होऊन राहिला. आई कुठे लग्न घेऊन तर नाही गेली? किती आईच्या घरी गेली? नाही ना रे अशी ना कुठे. आई खोटं बोलू तू. अशी ना करू नको. आजपर्यंत अशी रिंकू कुठेच नाही गेली. सांग लवकर कुठे गेली. मला निमित्त कुठे गेली तर. अरे कुठे गेली रिंकू? थांब रिंकूला फोन करतो. कोणाचा फोन आहे? मनीषचाच असेल. उचलतच नाही मी फोन आता. रिंकू बेटा उचल ना कोणाचा फोन होता? बोल भिऊ नको. नाही राम नाही भाषी मी बोलतो. आई मी आता फोन उचलतच नाही. असं ते कोणाचा होता? रिंकू तू खोटी पडशील मग. असं आपल्या हाताने आपली चूक करू नये. उचल फोन. हॅलो कोण? रिंकू कुठे असतो? मनीष बोलतो. काय झालं सांगा काय झालं. पहिले मला सांगतो कुठे गेली म्हणून. तू बेडरूम मध्ये नाही, किचन मध्ये नाही, हॉलमध्ये नाही. संडासाच काय? तुमच्या आईने सांगितलं नाही का तुम्हाला रिंकू कुठे गेली म्हणून? नाही आई म्हणते मला माहिती कुठे गेली तर. नाही माहीत कसं नाही. विचारा कुठे गेली विचारा. रिंकू आईला विचारत नाही मी. सांग लवकर तू कुठे असतं. मी आईच्या घरी आहो. तुमच्या आईने भांडण गेलं माझ्यासोबत. फोन नका लो आता. काय म्हणतात रिंकू जवळ बा? काही नाही तिला माहीतच नाही. माझी सासू भेटे ना त्याला. आता पाहिजे आई 25-60% ते माझ्या सासूची माझ्या नवरा. तू गंमत आहे फक्त. चल आई आपण दोघे मस्त स्वयंपाक करू आणि जेवण करू. नाही तर मग माझा नवरा येईन मला घेऊन जाईन. त्यासोबत जेवायचं राहून जाईन. चल आई काय करा मग या बायका मोठ्या गुन्ह्याच्या आहेत. अरे आई वहिनी रोशनी जोरात स्वागत चालू आहे आईच्या हातून. रोशनी तू स्वागत करायला नाही काढलं काय? मी आरती काढून ठेवली. आता 1 वाजता 10वीचा निकाल लागते तर आरती घेऊन जाऊ आपण. पेळ वाटायला सगळे तुला चांगले पर्सेंट भेटतील ना. आई मग तू आरती घेऊन पेळ वाटायला जाशील काय? हाव सगळे समजलं पाहिजे सविताची पोरगी होय म्हणून. गुड्डीच्या हाती देईन मी पेळे. मी घेईन आरती आणि तुला हात धरून घेऊन जाईन. ती पाहून घे माझ्या पोरीने किती प्रगती केली. आणि शांताबाईच्या घरी घेऊन जाईन आणि चिंट्याला माहीत पडले आता किती पर्सेंट भेटतात तर. तेच पाहायचं आहे मला. आई तुला किती वेळा सांगतो कोणाच्या याच्याने कंपॅरिझन करत नको जात. आपलं पाहायचं आहे. कोण तुला समजत नाही अजून. चला रोशनीताई चला घरात. हा वहिनी. रोशनीताई कसा राहिला प्रवास पुण्याचा? वहिनी चांगला झाला वहिनी. पाहून घे भाजीचा अशी गुळू बोलतो रोशनी आणि माझ्यासोबत. वहिनी आई तर तुम्हाला लय रोशनी विचारूच नका. चला घरात चला. हे गुड्डीच्या बच्ची बहिणी माझ्या घरी कोणी बी येऊ माझ्या विरोधातच भडकून देते सगळे. आता ना किती मेहनत करून आरतीचं ताट काढलं. म्हटलं रोशनीला मस्त मार्क भेटले. आपण म्हटलं आरती घेऊन जाऊ सगळ्याच्या घरी पेढे द्यायले.
मैत्रिणीच्याच घरी काय गावात दिंडोरा पिटतो काय मी, पण इले ते खूपच राहिलं. रोशनी ये ना लवकर, पाणी किती टाइम झाला. चल ये लवकर. आई येतो मी, आराम करतो. पाय किती कमी नाही, मला म्हणते आराम कर म्हणते तू. ह्या दोघी हजळून खिदळून राहिले. अतेच थांबतो मी आरती घेऊन, किती काही उशीर होते. आई कुठे गेली, इकडे लवकर. आई आई लवकर ये. काय झालं रे मनीष? आई 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 काय म्हणता? तू सांग पहिले. रिंकूले काय बोलली तू? रिंकूले फोन केलता मी आता, ते तिच्या आईच्या घरी गेली. तिने सांगितलं तुमच्या आईला विचारा म्हणे काय झालं होतं. भांडण केलं म्हणे माझ्यासोबत तुमच्या आईनं, आणि फोन नका लावू म्हणे आता, आणि येऊ बी नका म्हणे. आई जेव्हा भारतीय काय केलं सांग लवकर मला. मी काहीच नाही म्हटलं. आलं तुला ते चबर 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 करत जाय. आई कोणाच्या घरचं बोलावणं येऊ नाही येऊ, आपल्याला काय करायला लागते. तू तर बायकोच्याच बुद्धीचा झाला रे, बायकोचा बैल. किती की म्हणा बोला तुला काही फरक नाही. आई मला लवकर रिंकूला आणून दे तू, मला लवकर रिंकूला आणून दे आई तू. आई का रे तुला बायकोची पडली आणि मायला तेवढी बोलली, मायची नाही पडली का तुला काही? आई रिंकू संस्कारी पोरगी आहे, ते जास्त तुला बोलू शकत नाही. आई मग मी खोटी बोलून राहिली काय? म्हणजे 2 दिवसाची बायको आली तिच्यावर तर विश्वास आहे, आणि मायनं जन्म द्यायला एवढा वर्ष वागवलं तुले, तिच्यावर तुला विश्वास नाही. मला सांगू नको तू, पण मला रिंकूला आणून देतो, मला नको सांगू. आई आई थकला सांग आरती घेऊन ते बापाशी आरती घे ना. माझा निकाल चांगलाच लागते आई, काही काळजी नको करू तू. आई मी तरी चिंतेच्या घरी त्यालाच पाहिलं होतं मी मोबाईलवर. रोशनी बेटा लय जबर झाली बाई आजकाल रोशनी. हे घे आरती, चलली मी शांताबाईच्या घरी. दाखवा द्या पाय पाय, हे बी किती माझी लागली पाय. मी तर म्हणतो चिठ्ठीपेक्षा बी माझ्या रोशनीच जास्त भेट. चल ना आता शांताबाईच्या घरी पाहू आपण. तुम्ही निकाला म्हणून आली वाटते. हा रे त्या निकाल लागते ना आता 1 वाजता. चिंते का रे रोशनीचाही लागीन ना रे. मग पण घे रिंकूताई पण घे. सगळ्या माय बापाले आपल्या घरचे पेक्षा दुसऱ्याचीच मोठी चिंता राहते. आईले मै चिंता नाही, रोशनीची चिंता आहे. चिंते बरोबर ओळखलं, मला माझ्या रोशनीची नाही, मला तुही काळजी आहे. तुला किती भेटते. हा सहिता काकू, पण सगळ्या माय बापाला तसंच आहे. आपल्या लेकरापेक्षा दुसरे किती भेटले. पण तुम्हाला सांगतो मी, मला रोशनीले खूप चांगले मार्क भेटतात तर, आणि लय मोठा अभ्यास केला तर बसून रात्र जागून. पाहून आता चिंते पण घ्या मंडळी कसं आहे पाहिलं ना. आता आज 10वीचा निकाल आहे, आली की सविता माझ्या घरी. पाहून घ्या रिंकूचं कसं होऊन राहिलं. एकाले नाट लागली की नाटच लागते. म्हणून कोणाही लेकीबाईचं सुरुवातीला चांगलं झालं पाहिजे, टेन्शन नाही राहत. मी तर म्हणा चांगलं करूनच घेईन. आणि माझी पोरगी अशी आहे, तिच्या अंगाची धमक आहे की स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचा प्रश्न स्वतः सॉल्व करेल. चला मग आता कमेंट आले नावाचे, आपण नावं घेऊ तुमची जर इच्छा असेल तर. कारण कोणाला आवडतात नाव घेणं, कोणाला नाही आवडत. कमेंट करून नक्की सांगा. मी शांताबाई उद्यापासून कोणाचेच नाव घेणार नाही, कारण व्हिडिओ तर मी पूर्ण पाहत नाही. आज नाव घेतो, कमेंट करून नक्की सांगा मग नावं घ्यायची की नाही घ्यायची. उज्ज्वला रुपेश ठाकरे आष्टी वर्धा 23 तारखेला यांचा वाढदिवस होता, लग्नाचा वाढदिवस. त्या दिवशी नाव घेतलं नाही म्हणून आज घेत आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. निशा गडलिंग, पुष्पा पांडे, साईनगर अमरावती, विद्या प्रकाश पवार नाशिक. तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. परी बोबडे परतवाडा, पूजा सोईतकर, रंजना इंगोले. चला मग व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. भेटू मग आपण नवीन विषयासोबत नवीन भागात. आता रिंकूचं पाहू, लग्न आहे, लग्नाची मजा वरात निघायची आहे. चला मग 10वीचा निकाल, चिंट्याला किती, रोशनीला किती, सविताची मज्जा पहा मग पेढे वाटायची. चला मग भेटू आपण उद्याच्या भागात.